जर का तुम्हाला पहिल्यांदा एक तर गोल्स डिसाईड करायचं की आता ओके पुढच्या 3 वर्षात मला हे अचीव्ह करायचं. आमचं ठरलं होतं पहिल्या 3 वर्षात, ज्याला 4 वर्ष लागली अनफॉर्च्युनेटली. पण पहिल्या 3 वर्षामध्ये एक ब्रँडेड वेब सिरीज, एक आपापली वेब सिरीज, एक OTT वर वेब सिरीज आणि एवढे लाख सबस्क्रायबर, हे आमचं टार्गेट आहे. आता मग त्याच्यावरनं उलट जाऊन अभ्यास करायचा. हे बनवायचं असेल तर खर्च काय आहे, ते कशाने होऊ शकतं. मग त्याने आपल्याला एक ओव्हरऑल आपल्याला आपली गरज काय ते कळते. म्हणजे ही माझी गरज आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मला जर का सिनेमातनं 10 कोटी कमवायचे असा, ओके, तर मी एक मुरंबा केला, एक पुंतरू केला, एक काय ते आपला अश्लील उद्योग केला, त्याच्यानंतर एक सैराट केला आणि हे सगळं केलं, तर त्याच्यातल्या एका सिनेमा सैराटमध्ये 100 कोटी लागू शकतात कदाचित. आणि पण मला ह्या 5च्या प्रोसेसमधनं जायला लागेल याचा विचार करायचा. सो कधी रिसोर्स म्हणजे मी हे टाकले आणि त्यातनं परत आले तर ती लॉटरी झाली. पण मी 10 गोष्टी केल्या आहेत आणि त्या 10 गोष्टीमधनं मला माहितीये की ही गोष्ट आहे ना, ती मला 4च रुपये देणार आहे, पण त्यांनी माझे फॉलोअर्स एवढे होणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आई आणि मी दोन्ही देतो, फॉलोइंग पण देतो, इन्कम पण देतो. कास्टिंग काउच मला इन्कम नाही देणार, पण मला माहितीये कास्टिंग काउच मला पक्का ऑडियन्स देणार. म्हणजे हा कास्टिंग काउचचा ऑडियन्स सुद्धा हालत नसतो. आता आई आणि मीचं ऑडियन्सचं असं होतं की आई आणि मी ऑडियन्स जर दुसरं काही लावलं तर ते परत येणार नाहीत बघायला. बरोबर. पण एक कास्टिंग काउचवाले ते जे मला अजूनही ब्रोचा म्हणतात, तर त्याच्यातनं पैसे मिळो न मिळो, त्याच्यात सगळ्यात जास्त खर्च त्या शो मध्ये. प्लस कधीही आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे की मला इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय ऍज अ बिझनेसमॅन, का तुम्हाला एक प्रोडक्शन हाऊस सारखं म्हणजे एक आयडेंटिटी बनायची. आयडेंटिटी बनवायची असेल तर इट्स अ बिगर प्लॅन. त्यासाठी खूप आधी इन्व्हेस्ट करा, वेळ लागतो याला, कारण की आमचा वार्षिक खर्च हा काय 3-4 सिनेमे बनवला एवढ्यात. तर तेवढा खर्च रिकव्हर करायला किती वेळ लागेल ह्याचा अंदाज असला पाहिजे. पण इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे कधी प्राजक्ता कोळी असेल तर तिचा पहिल्या वर्षीचा खर्च हा जेमतेम काय म्हणतात एका एपिसोड एवढा आहे. पण आमच्या बाबत ते काय 1-1.5 कोटी असू शकतो, काही असू शकतं. सो त्यामुळे तो खर्च काय आहे त्याचा अंदाज घेऊन ठेवणं आणि त्याच्यासाठी केवढे रिसोर्सेस लागतील, विच इन्क्लूड्स आपण गणित करायला बसलो ना की 10 मिनिटात कळतं की अरे काही झालं तरी 1-1.5 कोटी तर कमीच पडतात. तर त्यामुळे मग आता ते कुठून काढायचे तर ते आपोआप डोकं चालतं.